लहानपणी माझ्या आईने तोंडावर लागत ठेवला असेल ठेवलं नसेल. तुम्ही म्हटला की माझा आवाज मोठा आहे, पण तुमचा राव माझा पण आवाज मोठा आहे. माझा आवाज संपूर्ण महाराष्ट्र जातो बरं का. दिसतंय आम्हाला. तर या ठिकाणी दुःख जिथून निर्माण होतं त्याची कारणे शोधा आणि ती मुळा सगळं नष्ट करा असे सांगण्यात भगवान गौतम बुद्ध माता शिकल्यामध्ये त्याची मुले आनंदी राहणार नाही आणि मुले शिकले म्हणून देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे चित्र डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भारतातल्या महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातल्या पुणे शहरात आणि पुणे शहरातल्या खेडेवाड्यात स्त्री शिक्षणाचा पाया करतात ते महात्मा ज्योतिबा फुले. शिका, शिकवा, संघर्ष करा अशा मंत्र देऊ. तसंच गुलाबाची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड बोलत नाही असं सांगणार आणि सांगून लोकांना जागृत करतो ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसंच बहुजनांच्या उत्कर्षासाठी ज्या 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 महामानवांनी मार्गदर्शन केलं, जे महामानव झटले, फक्त त्याच महामानवांना मी अभिवादन करतो. आज वास्तविक पाहता आज आमचा पत्रकार दिले, आम्ही बाबासाहेबांचे पत्रकार आहोत. बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1820 रोजी जे मूकनायक पत्र सुरू केलेलं आहे त्याला आज 1920 त्याला आज 101 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने मी सर्व पत्रकारांना बंधूंना आणि भगिनींना मी आमच्या मूकनायक पत्रकारांतर्फे सम्राट वृत्तपत्रातर्फे मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी तसं पाहिलं तर म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. तर म्हणजे पुरुष नाही, पहिलं मी माझ्या ताईचा आग्रह करतो, अक्षरशः मला आग्रह की मगाशी ताईने जे आपले विचार मांडले त्या विचारामध्ये खरोखरच एक ताकद होती. तुमच्याकडे ताकद असल्यामुळे आज आमचे गरजेसाठी आज त्या ठिकाणी समाजामध्ये वावरतात. बरोबर, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि नंतर मग सर्वांचं अभिनंदन. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये हे पण आहेत ना आमचे प्रमुख पाहुणे म्हणून जे आंबेडकरी विचाराचे आहेत त्यांनी खरोखर साठाच कोण ठेवलेला आहे ते प्रमुख साधे आणि बहुजन हिताय संघाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत त्या शांताई रोहन आणि आमचे पहिले ज्यांनी सम्राट पुण्यामध्ये आणला आणि त्यावेळेस झटले ते माझे मित्र सहकारी रमेश शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरं आमचे सम्यक न्यूजचे उत्तम यादव आहेत, जागृती न्यूजचे विजय भुजबळ आहेत आणि न्यूज टाइमचे आमचे विनोद यादव विनोद आव्हाड आहे. ही आमची एक टीम आहे, भुजबळ यादव आणि आव्हाड. आम्ही रोज भेटतोय आणि आज काय करायचं, कुठला प्रश्न हाताळायचा, कुठलं काय करायचं म्हणून आम्ही आमचं ठरवतो आणि त्या ठिकाणी आम्ही बोलू. परंतु
समाजाच्या कल्याणासाठी कशी आणि आम्ही ते करतो. म्हणून आम्ही काय केलं, एकत्र मिळून त्या ठिकाणी उत्तम यादव यांनी आवाडणी आणि वैभवी पुढाकार घेतला. 2 वर्षापूर्वी तिथं आता ना आपल्याला 100वी मुघलाई पत्रकाराची वर्धमान साजरा करायचा आणि मग आम्ही तेव्हापासून 2 वर्षापूर्वी करतोय त्या ठिकाणी. आणि झटला झटला आम्ही तो पत्रकार त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शनाला 3 फेब्रुवारीला तो मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेस आम्ही दिवस समाजासाठी जे काम करतात, बाबासाहेबांच्या समाजासाठी काम करतात त्या पत्रकारांना आम्ही 50 पत्रकारांना आम्ही पुरस्कार दिले. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले पत्रकार आणि सगळं सांगितलं की बाबा रे आम्ही बाबासाहेबांची पत्रकार जोपासत आहोत आणि आमचा पत्रकार दिन हा 31 जानेवारीला असला पाहिजे. कुठला पत्रकार दिन साजरा करतात? उदय जयंतीचा जांभेर आणि बाबासाहेब पण बाबासाहेबांची पत्र आम्ही जोपासतो. तसंच या ठिकाणी आमचे सम्राटचे पुणे शहर प्रतिनिधी आहे, माझे सहकारी दत्ता सूर्यवंशी, दुसरे रामदास लोखंडे आणि काय सांगतच कुठे सुंदरराव आहेत ना. सुंदरराव तुला काय सुंदरराव गेल्यावर या ठिकाणी उपस्थित सुंदरराव त्यांनी केलेलं भाषण केलं. सीएम यादव, अशोक अवचरे, बाळासाहेब गायकवाड, जिजाऊ लोणके आणि उपस्थित जर कुणाचं नाव राहिलं असेल तर मला माफी करा, कारण वेळ झालेला आहे. परंतु मामा देशमुख असे म्हणतात, ज्येष्ठ साहित्य ज्येष्ठ इतिहास तज्ञ, की इथं बोलसोड केली माणसाला, आपण इकडे बोलसोड केली की पण राहत नाही, तो बोल प्रवास होतो मी चांगला करतो. तर त्यांच्या घरी अशी माणसं यायची, चर्चा करत बसायची आणि त्यांची पत्नी पण वैतागायची की वैतागायची की त्यांना असं वाटायचं की हे माणसं तरी निघून जाईल. आणि मग त्यांना आठवण आली, आपण हे असं करूया. तुला असं वाटलं पाहिजे, पत्नी सांगतात ते, तुला असं वाटलं हे माणसं उठलं पाहिजे, माणूस उठला पाहिजे, तर फक्त एकच जावं पाणी टाकलंय बरोबर घ्या आणि झालं. पण त्या पत्नीच्या काय लक्षातच नाही राहिलं की पाणी तापलंय हा मुलांचा, ठीक आहे, कोणीच नाही. आणि मग घ्यायलाच लावलंय, समोरचं माणूस उतरत नाही, मी पण मला पण थांबवलं तर काय. आणि मग माणूस म्हणाले काय गो पाणी तापलं का? तर तिथं म्हणली, ती काय म्हणली, अहो तुम्ही आता आवड केली ना. तसं म्हणते आता पाणी तापू द्या, मी म्हणतो आता आपण पाणी तापू द्या. कारण या ठिकाणी जे आज 16 जुलै बरोबर त्यांना मी आमच्या त्यांनी समर्थन आणि आमच्या कोकणी पत्रकारांतर्फे प्रथम मी रेल्वे सरांना आणि पोलीस उपमंडळांना सरांनी मला भरपूर काम केलं, मला भरपूर मत घेतलं. सरांचा परिचय माझं रमेश शेट्टीच्या मुळे झाला आणि रमेश शेट्टीच्या मुळे झाल्यामुळं आम्ही शांतता इथं आलो, सरांशी भेट घेतली आणि पोलीस उपमंडळासाठी मी सुद्धा काहीतरी काम केलं आहे, बरोबर काम केलं आहे. दिलेले आहे, सगळं केलं. परंतु सम्राट सम्राट करता करता केलं नाही. एक दिवस काय झालं, 4थी मध्ये माझी मुलगी 4थीला होती आणि मी मुलीला शिकवतो आणि शिकवता तो नागरिकशास्त्र झाला होता. त्या धड्यामध्ये असं बोलले की
भारतीय संविधान तयार करताना जी समिती स्थापन केली त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि बाबासाहेब आणि ती समिती त्यावेळेस संविधान तयार केलं तर संविधानातला अंतिम हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फिरवला. संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर त्या संविधानावर अंतिम हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फिरवला म्हणून त्यांना भारताचे घटनाक्रम म्हणतात. बाबासाहेबांनी लिहिली आणि हे असं का म्हणतो अंतिम हात फिरवला म्हणजे काय? अंतिम हात नाही, संविधान त्याच्याकडे समज नाही. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस राहून ती घटना लिहिली आणि मग असं काय विचार केलं म्हणजे मुलांच्या मनामध्ये कशी दुर्बलतात. हे पहिली पुस्तक घ्यायची, लेखक घ्यायची आणि मनावर कसं डुबायचं 200 पूर्ण डुबायचं आणि उद्या 100 वर्षानंतर ते काय म्हणते किती वाचलेलं आहे बाबासाहेबांनी घटना लिहिलीच नाही, फक्त अंतिम हात फिरवला. असं तरी करते माझ्या काय करावं दुसऱ्या दिवशी सरांनी माझ्या सगळे सगळे घरी आले आणि मला पुस्तकं दिली. ते पुस्तक घ्या नाना आणि तुम्ही याच्यात जर माहिती आणि मग ते पुस्तक मी वाचतो. पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये सगळं कुठे कुठे नावं घटना समितीमध्ये होते आणि त्याच्यात ते घटना समितीमध्ये असताना जी मसला समिती होती त्या समितीमध्ये दोघं निधन झालं, दोघं जण फॉरेनला गेले, दोघं जण त्या ठिकाणी असताना त्यांनी काम केलंय. फक्त इथे उरले पण बाबासाहेब आंबेडकर त्यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस राबून घटना दिली आणि घटना दिल्यामुळे काय झालं? घटना लिहिली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद गेली. मग ते वाचलं आणि बघ बातमी काय केली. आता माझं डोकं चिडून आपण याला चिडण्याची भूमी असेल मी मागं पडत आणि ते वचवच काढतो आणि मग ती मोठी बातमी की बालभारतला होता. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली. पेपरला बातमी आल्यानंतर काय बालभारत मोर्चा लगेच आणि मग काय बालभारत त्या ठिकाणी जे होते ना संचालक मंडळ घाबरलं. बस होते काय झालं काय झालं त्यांच्यावर पुस्तक फिरले म्हटलं हे पहा हे काय लिखाण केले बाबासाहेबांनी घटना फक्त अंतिम हात फिरवला आणि मग ते सगळ्या मंडळाने मागणी मागितली आणि त्याने लिहून दिलं की हा धडा आम्ही संपूर्ण रद्द करतोय आणि नंतर तो धड्यामध्ये संपूर्ण बदलल्यानंतर त्याने लिखाण केलं की संपूर्ण राज्यघटना ही बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिली आहे असं घटना केलं. आणि मग मला फोन आला और मला तुमचं आंबेडकर म्हटलं माझं आंबेडकर नाही, मी कोणी नाही आंबेडकर बाबासाहेबांच्या मुळे मी पत्रकार झालो. मी नाही मी तुम्हाला कर्तव्य केलं ही गोष्ट ते सगळं पण आंबेडकर सगळं मदत केली आहे. सर एकदा आपले मागासवर्गीय पत्रकार खरं पत्रकार म्हणा किंवा पेपर म्हणा आता मग सांगितलं मस्त काय सांगितलं की पेपर बघितलं की हे पेपर छोटा आहे लहान आहे असं काय आणि बघितलं काय करू दाखवतो एक वर्ष मला एका ऑफिस मध्ये गेलो. त्या ऑफिसरशी बोलतो ना मी बोलतोय ना तर त्या ठिकाणी बोलताना छोटी पत्रकार आली ती लेडीज होती पत्रकार तरुणी माझ्यापेक्षा तर लहान होती माफ करा लहान होती परंतु ते आले आणि ती मध्येच काय बोलायला लागली आणि ते मी माहिती घेतोय त्या जो ऑफिसर जो आहे समोर त्याची माहिती घेतोय ती मध्येच बोलते मला पण डिस्टर्ब झालं काय केलं त्याच्या लक्षात आलं काय म्हणते मॅडम
आता यांचं पोट झालं की मी तुम्हाला कृषी बोलतो. हे कुठले पत्रकार आहेत? कुठले पत्रकार आहेत? ते म्हणते सम्राट. सम्राट म्हटलं तर तुम्ही काय केलं? सम्राट सम्राट एवढं वाचता गेलं तोंड झालं आणि एवढं पुढं म्हणते आमच्याही पुढ्याची किंमत उद्यापासून 1 रुपया होणार. काय माझ्याकडे होती आमच्याही पुढ्याची किंमत उद्यापासून 1 रुपया होणार. मॅडम म्हटलं मॅडम पुढारीची किंमत 1 रुपया झाली तर कार्यकर्त्याची किंमत काय होती? पुढारीची किंमत 1 रुपया झाली तर कार्यकर्त्याची किंमत काय होती? तर ती पटकन म्हटली हा मी ह्याचं उत्तर नक्की देऊ शकते. काय म्हटलं हो मी नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. तर मी नावाची शिवानी. काय म्हटली? तर मी नावाची शिवानी. मी म्हटलं पुनावानी. ती म्हटली शिवानी. पुनावानी शी अशी दोन वाक्य करून मला बदलाय का? काय बदला? अरे आम्ही 1000 दहावी आहोत. कारण का आम्हाला बाबासाहेबांनी शिकवले जर समोरचा जर आला तरी काय झालं तशाच तसं उत्तर द्यायला आम्हाला शिकवलंय. थोडे बोलत थोडे बोल लिखायची भाषा मी लिखायला देऊ शकतो. ही आम्ही सम्राट शिकतो आणि बाबासाहेबांची बदल आम्ही बोलतोय. उगच नाही समोरच्या भाषेत दब केलं आणि मग लगेच काय म्हटलं त्या ऑफिसरला म्हटलं सर म्हटलं साहेब मुलं काय संपली आता मला तुमची पाठीची इकडे जाऊ द्या. मला तिकीट बसायचंय मला तिकीट नसते. पाठीमागे गेलो आणि मग पेपर घेतला आणि लिखाण केलं. एक कविता काय कविता होती? पुढारीची किंमत 1 रुपया झाली तर कार्यकर्त्याची किंमत काय होती? लोकमत आता कुणाकडे जाईल? लोकमत आता कुणाकडे जाईल? काय होईल त्या लोकसत्तेचं? लोकमत आता कुणाकडे जाईल? काय होईल त्या लोकसभेचं? विचार करावा जनशक्तीने. विचार करावा जनशक्तीने. विचार करावा जनशक्तीने. त्यांना पाहायला मिळेल का उद्याची सरकार किंवा उद्याचा प्रभाग? जमलंच तर संध्यानंद संध्याचा आनंद. अरे महाराष्ट्रात टाळमोळ जातीवादी धिंगाणा आणि नुकतंच त्यावेळेस राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते. बाळासाहेब का पडले होते? बाळ ठाकरे बाळासाहेब का पडले होते? महाराष्ट्रात टाळमोळ जाते जातीवादी धिंगाणा आणि आता ताकदच उरली नाही करायला सामना. अरे नव्या युगाच्या नव्या योगा. अरे नव्या युगाच्या नव्या योगा. अरे नव्या युगाच्या नव्या योगा हे हातात तुझ्याच हातात आहे. तुझ्याच हातात आहे उद्याची पहाट. अरे नव्या युगाच्या नव्या योगा तुझ्याच हातात आहे उद्याची पहाट. घे हातात टेकडी हो तू सम्राट. आणि तिने कविता बबुल काबर आमची वाच पाहिजे. आता आमचे बबुल काबर सर तेच त्याला टाकायच पाहिजे. ताबडतोब घेतल्या ताबड लगेच पहिला बाळावरती सांगून काढले. आशय कोण नाना आंबेडकर म्हटलं ठीक आहे पण माझा आंबेडकर नाही. आंबेडकर कसं बाबासाहेबांचं. कारण मी माझं तरी आंबेडकर करून घेत नाही. मला आवडत नाही. मला उदरगिरी आवडत नाही. कारण मी सर्व स्वभावशी बदल आम्ही सगळं कशा करतो आपण. आणि मग त्या ठिकाणी हे केलं. आणि आता पण मग अशी शेळके साहेबांचा उल्लेख केला तर त्याला साहेब म्हणता हरकत नाही. आपण म्हणतो एक दिवा पेटला दिवे पेटायचं असेल हा अगरबत्ती पेटायचं असेल तर म्हणजे गरीब आहे एका अगरबत्तीला एका मेणबत्तीला एक मेणबत्ती एक काडी तर 10 मेणबत्ती किती काढ्या लागतील? एका मेणबत्ती एक काडी 10 मेणबत्ती किती काढ्या लागतील? एकच काडी. कारण तसंच आहे. म्हणून हे शेळकेचे आहे. शेळकेने खरोखर इतके पत्र काढण्याचं
मग त्याचा उद्देश कोणता होता की आपल्या समाजामध्ये एक पत्रकार असं काही फायदा नाही. सुंदर बोलतो लय बोलले परंतु सुंदरराव एक पत्रकार जर तुमच्या एखादी तोप झाली तर त्या ठिकाणी संपूर्ण गाव घालवते. जर 10 पत्रकार समजा तयार झाल्याशी तोप टाकणारे तर काय होऊन जाईल? 10 डबा टाकायचं संपूर्ण सगळं हातून सुटेल ना. म्हणून याचा उद्देश तो होता. परंतु त्यांनी काढून दिले. पण माणसाने त्याने खाताच नाही आलं त्याने काय करणार शेवटी. तरी पण त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. ममता तर नाही आता समजा त्याच्याकडे आलेली. आता समजाच्या माध्यमातून काम करत आहे. दुसरं म्हणजे पत्रकार कसा जातो याला पण उपयोग. आमची फार शोकांतिका आहे सर, खरंच फार शोकांतिका आमची की आमच्याकडे बातम्या येतात. लोक काय करतात आमच्याकडे बातम्या दिसता येतात. पण पत्रकार त्या ठिकाणी फोन करतात ना आमचं आमचं असं आहे तुम्ही या ते बातमी घ्या. अरे पण बातमी घ्या पण नाना कसा आला? गाडीने आला का रिक्षाने आला? हे नाही. नाना तू नाश्ता केला का? हे पण तुम्ही जी बातमी उद्या आली पाहिजे बरं का. आणि पहिल्या करता येईल आली पाहिजे. आमचे विजय भुजबळ म्हणतात ना, आम्ही जेव्हा जातो ना विजय भुजबळ म्हणा, यादव म्हणा, आव्हाड म्हणा, जेव्हा जातो ना आमचे तेव्हा पाच कार्यक्रम म्हणजे एवढा मोठा आवड हवे कार्यक्रम असतो चालू असतो. पण त्या ठिकाणी ताई पण ताई करायची उभे आमची मुलगी तर म्हणतात ते की इतकं मोठं कार्यक्रम आयोजन केला तुम्ही, काय खर्च आलो? काय खर्च जयंतीला आम्ही काय बोलतो, जयंतीला आम्ही आनंदला बोलतो, आम्ही याला बोलतो. आणि मग आमचं काय गरीब आनंद शिंदे 2-3 लाख रुपये द्यायला चालतो तुम्हाला. परंतु पत्रकार तो समजत तुमची बागमात असली सगळ्यात मोठी शोधा केली आमची ही आहे. आज आम्हाला जाऊन पेपर देतो आणि वास्तविक पाहता पेपरला पण नाव आलं पाहिजे. पण पत्रकार राजेवाची राजे सगळं आज या ठिकाणी आमची लेखी चाललेली आहे. पुन्हा समाज जागा आहे. पोलीस संतो वंदना हे समाज याच्यामध्ये सर काय करतात, लिखाण करतात, सर दाखवतात. अरे आम्ही लिहितो दर रविवारी बिहारात जा आणि काय करतात सर आपल्या लिखाणावरून बुद्ध तत्वज्ञान सांगतात, बुद्ध संदर्भाची माहिती सांगतात. एवढं करतात. परंतु आता मला एकच सांगायचंय, मला अशी बोलणे झाला आम्ही संवैधानिक पत्रकार आहोत. मला अशी बोलले विजय की जय भारत म्हणायची आम्ही जय भारत म्हणतात. आम्ही टिळकराव फडणवीस काय म्हणतो, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता आमची मागणी करून पिता पच आहे. पिता आहे की नाही? माता म्हणून पिता आला की नाही? म्हणून आम्ही काय म्हटलं पाहिजे या भारत देशाचा इतिहास. परंतु लग्न तर निघालेले काय राज्य आलेले वर काय म्हणतात हिंदुस्थान आणि त्याला बदली म्हणतात. तर का तुम्ही आमच्याशी झालेला तुम्ही आम्ही देश दिवसाचा प्रयत्न देश दिवसाचा पण टाका तुम्ही आमचं. आम्ही संविधानाच्या ह्याच्यावर चाललेलो होतो. संविधानाचा आम्ही संविधान आमचं मार्गदर्शन आहे सगळं आम्ही संविधानाच्या ह्याच्यावर चालतो आम्ही. मग त्या पंजाबमध्ये खलिस्तान म्हटलं की त्यांना काय होतं देश कारण का ते संवैधानिक नाही, देशाचा अपमान होतो. खलिस्तान म्हटलं मग हिंदुस्थान म्हटलं का अपमानच नाही करत. हिंदुस्थान तर संविधान मध्ये हे का रे तुम्हाला हिंदुस्थान चालतं मग खलिस्तान का चालतं? म्हणून या ठिकाणी लिखाणामध्ये आता घाबरायचं नाही सर. लिखाण आता पटकन तुम्ही करायचं. ज्या वेळेस तुम्ही लिखाण करता ना त्यावेळेस लोकांना जागा करण्यासाठी असं काही करतात
मावाच बंद करा लाडके बांधकांना याशिवाय पर्यायच नाही. कारण का तुमचा आता पोलीस होतो म्हणतात ना, आता 16 वर्ष किती वाटत आहे नाही पाणी तापू दे, पाणी तापू दे. तर एक कविता काय का तुम्हाला माहिती तुम्हाला गुरुचरण चव्हाण त्यांचंही गाणं मला आठवलं. आता लोका तुम्ही ना जे जे तुमचे वाटे येतील त्याला सांगा की आता तरुण झालेला आमचा 16 वर्षाचा झालं आहे, आता आम्ही घाबरणार नाही असं तुम्हाला बरोबर वाटायचं राहणार नाही. आणि या वटून आणण्यासाठी आम्ही सज्ज झालो. आमची पत्रकाराची खंड आहे त्या ठिकाणी तुमचे धुंदाराव असतील, तुमचे सौत्र असतील आणि म्हणजे जाधव वगैरे जे आहेत ती मंडळी त्यांनी सुद्धा त्यांना बसून आहे. मावा सोडा तुमच्या जागृती संदर्भात जितकं जागा करता तुम्ही जागा करा असताना परंतु सैनिक जबाबदारी सुरू करा आणि जागा करा. गुलामाला गुलाबाची जाणीव त्याशिवाय पण शकत नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. आता तसं ठिकाणी केलं पाहिजे. काही तुम्ही पण सांगा आता ठिकाणी स्पष्ट करा. आता लहान राहणार पेपर आपला पेपर मोठा झालेला आहे. आकडे लहान असेल तर विचारल्यानंतर मोठा नक्कीच आहे नागपूरवर मामी का मागे आणायचं. आणि म्हणून या सगळ्या तुमच्या पत्रकारांना आणि सर तुम्हाला या पत्रकार दिनानिमित्त आणि 16 वर्तमान दिनानिमित्त तुम्हाला मी हार्दिक 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 शुभेच्छा देतो आमच्या पत्रकार मुकड्या पत्रकार संघटनेतर्फे आणि दैनिक समर्थतर्फे. पुन्हा तुमचं एक अभिनंदन करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.